मित्रांनो, मी राजू साथळ्या, तुम्ही बघत आहात भूमिज्ञान चॅनल। मित्रांनो, तुम्ही 15 मार्च आणि 14 मार्चचा जो तुकडाबंदीचा जो 4 ब चं राजपत्र काढलेलं आहे त्याबद्दलच मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये समजवण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण की तुम्ही YouTubeवर बरेच व्हिडिओ बघितले असतील, तरी मी तुम्हाला आज का हा व्हिडिओ समजावून सांगणार आहे। कारण की त्या व्हिडिओ बघितल्यानंतर मला पण प्रश्न विचारले गेले की सर 14 आणि 15 तारखेला जे राजपत्र निघालेलं आहे तुकडेबंदी कायदा आणि एकत्रीकरण कायदा जो 1959चा आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। तर त्याच्यात म्हणजे आपण जो प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा पण तुकडा पाडून आपण जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करू शकणार आहेत, पण त्याच्यात जे काही नियम आणि अटी ठेवलेले आहेत ते आपल्याला पालन करायचे आहेत आणि त्याच्या ज्या कायदा आहे त्याच्या कायद्याच्या अंतर्गत राहूनच आपल्याला तो म्हणजे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आपल्याला तुकडा पाडता येणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो 18 तारखेला आपला निकाल होता जो सुप्रीम कोर्टामध्ये गुंठेवारीचा गोविंद रामलिंग सोलपुरे यांचा जो केस चाललेली आहे त्याची अपडेट म्हणजे अशी आहे मित्रांनो की 18 तारखेला काहीच झालेलं नाहीये, फक्त हेरिंग झालेली आहे, पण फायनल रिझल्ट त्याच्यात दिलेला नाही आणि पुढची तारीख देण्यात येणार आहे। कारण की मी निकाल आहे तो पण मी तुम्हाला देणार आहे। हे जे 4 ब चं राजपत्र निघालेलं आहे जे तुकडे पाडण्यास त्यांनी मंजुरी दिलेली आहे, तर आपण पुढे बघणारच आहेत की कोणकोणत्या गोष्टीसाठी तुकडे पाडण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि कशा प्रकारची ती प्रोसिजर असणार आहे, आपल्याला कोणकोणत्या कामासाठी आपण तुकडा पाडू शकणार आहे। कारण की शासनाने असं बरंच मोठं राजपत्र आणि त्यांनी GR पण काढलेला आहे, तर आपण थोडक्यात मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मी तुम्हाला कॉम्प्युटर स्क्रीनवर नेतो आणि तो GR आहे तो मी तुम्हाला कुठे डाउनलोडसाठी देणार आहे ते पण मी सांगणार आहे, पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या कारण की याच्यात बऱ्याच समजण्यासारख्या गोष्टी आहेत। तर मित्रांनो, तुम्ही कॉम्प्युटर स्क्रीनवर जो GR बघत आहेत म्हणजे जे लेटर बघत आहेत ते तुकडेबंदी कायद्याअंतर्गत तुम्ही इथे बघत असतील की मुंबई धारणा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण कायद्याबाबत नियम 1959 मधील सुधारणा म्हणजेच आपला जो प्रमाणभूत क्षेत्र आहे त्याच्यात आपण कसा तुकडा घ्यायचा आहे त्याबद्दलच हे लेटर म्हणजे दिलेलं आहे। जे आपले 6 विभाग आहेत इथे तुम्ही बघत असतील की विभागीय आयुक्त कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर या सर्व विभागांना लेटर दिलेलं आहे। तर मी तुम्हाला डायरेक्ट जे सुधारणा करण्यात आलेले आहेत त्याच टॉपिकवर मी तुम्हाला घेऊन चलतो जास्त टाइम आपला वेस्ट न करता। तर हे आहे ते 4 ब चं राजपत्र आहे। इथे तुम्ही बघत असतील तर 14 मार्च 2024च्या दिवशी हे राजपत्र तयार करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही इथे बघत असतील की त्यांनी तारीख पण दिलेली आहे आणि आपण जे 4 सुधारणा करण्यात आलेल्या आहेत म्हणजे 4 गोष्टीसाठी आपण जमिनीचा तुकडा करून आपण नावावर करू शकतो आणि त्या जमिनीचा वापर पण करू शकतो। तर मी तुम्हाला समजवतो कशा प्रकारे आपण ते करणार आहेत। तर त्यांनी 4 सुधारणा ज्या केलेल्या आहेत म्हणजेच आपण आत्तापर्यंत बघितलं तर आपण समजा रस्त्यासाठी जमीन पाहिजे असेल तरी आपण तुकडा पाडून म्हणजे पाडू शकत नव्हतो, घरासाठी जमीन पाहिजे असेल तरी तुकडा पाडू शकत नसतो, किंवा एखादी जर ऑलरेडी तुकडा पडलेली जमीन आहे तर ती आपण खरेदी विक्रीचा व्यवहार सुद्धा आपण करू शकत नव्हतो। तर अशा बऱ्याच त्यांनी 4-5 गोष्टी सांगितल्या त्यासाठी आपण तुकडा पाडू शकणार आहेत। तर इथे तुम्ही सगळ्यात वरती बघितलं तर जर विहिरी करता जमिनीची आवश्यकता असेल तर हे त्यांचं म्हणणं आहे। दुसरं आहे म्हणजे शेत रस्त्याकरिता जमिनीची आवश्यकता असेल तर, आणि तिसरं आहे जर सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर शिल्लक राहिलेली लगतची जमीन प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल तर, किंवा जर व्यक्तिगत लाभार्थीसाठी केंद्र किंवा राज्य ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी आवश्यकता लागली तर मंजुरी देण्यात येणार आहे। तर ह्याच्यात म्हणजे तुम्हाला या 2 गोष्टी तर समजल्या असतील की जर विहिरी करता आणि रस्त्याकरता ही म्हणजे सगळ्यांनाच समजेल, पण ह्या 2 गोष्टी आहेत त्याच आपल्याला थोडं आज मी समजवण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण की ह्या 2 गोष्टीवरूनच जे आणि क आणि ड आहे त्याच्यावरूनच मला प्रश्न विचारले गेले की ह्या 2 गोष्टींमध्ये आपण कशा प्रकारे म्हणजे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकडाचा जमीन असेल तरी कशा प्रकारे आपण खरेदी विक्रीचा व्यवहार करणार आहेत। तर आपण सुरुवात करूया। आपण म्हणजे विहिरीचे पण त्यांनी कायदे दिलेले आहेत, त्या कायद्या अंतर्गतच आपल्याला तो तुकडा पाडायचा आहे। तर इथे आपण सुरुवात करूया विहिरीपासून। तर विहिरीकरिता अशा जमिनीची हस्तांतरणाचा अर्ज नमुना 12 मध्ये करण्यात येईल आणि त्यासोबत पाण्याची उपलब्धता नमूद केलेला भूजल सर्वेक्षण व विकास अभिकरण दिलेला ना हरकत प्रमाणपत्र आणि विहीर खोदण्याची परवानगी जोडण्यात येईल आणि विहिरीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीची भू सहनिर्देशकांना अंतर्भाव असेल। म्हणजे इथे तुम्ही जर बघितलं तर त्यांना आपल्याला काय काय द्यायचं आहे ते नमुना 12 मध्ये त्याची नोंद होणार आहे। त्यासोबत आपल्याला पाण्याची उपलब्धता नमूद केलेला भूजल सर्वेक्षण म्हणजे जे आपण विहिरीसाठी जमीन खरेदी करणार आहे त्या टायमाला आपल्याला म्हणजे सर्वे झालेला पाहिजे, म्हणजे इथे पाणी लागणारच आहे असा जो सर्वे आपण जो पाणेरी आणतो त्या प्रकारे आपण त्याचा प्रमाण दाखवायचं आहे तिथे।
आणि ना हरकत प्रमाणपत्र तिथे आपल्याला द्यावं लागणार आहे. आता ब त्याच्यातच आहे की विहिरीकरता अशा जमिनीची प्रस्तावित खरेदीदाराने किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण केलेले असले पाहिजे. आता असं आहे की एखादी समजा 3 गुंठ्यामध्ये आपण विहिरीसाठी तुकडा घेत आहे, पण त्याच्याजवळ ऑलरेडी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त जमीन त्या व्यक्तीकडे असली पाहिजे. असं नाही पाहिजे की 2-3 गुंठे तो डायरेक्ट विहिरीसाठीच जमीन घेतोय. आता एखादा व्यक्ती विहिरीसाठी जमीन घेत असेल म्हणजे 100% त्याच्याजवळ शेती असणारच आहे, पण कायद्यामध्ये लिहिलंय त्यामुळे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय की त्याच्याजवळ प्रमाणभूत क्षेत्राचा जो धारण म्हणजे केलेलं असलं पाहिजे. समजा आपलं जिरायत आहे तर 20 गुंठे म्हणजे आता जो 4 निघालेला आहे त्याप्रमाणे 20 गुंठे आणि 10 गुंठे त्याप्रमाणे त्यांच्याजवळ क्षेत्र असलं पाहिजे. आता जिल्हाधिकारी विहिरीकरिता कमाल 5 आर क्षेत्र, म्हणजेच जर तुम्ही एखादी विहिरीसाठी जमीन घेत आहेत तर त्यांनी किमान क्षेत्र पण इथे दिलेलं आहे. आणि जो आपला मागचा तुम्हाला मी GR दाखवला इथे तुम्ही बघत असतील, हा 14 जुलै 2023 आहे. ह्याच्यात हा GR त्यांनी 4बचा राजपत्र काढलेला आणि ह्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला पूर्णपणे समजवलेला आहे. आणि ह्याच्यात म्हणजे क्षेत्राचा कुठेच विहिरीचा उल्लेख केलेला नव्हता, म्हणूनच त्यांनी हा नवीन एक केलेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जिल्हाधिकारी विहिरीकरिता कमाल 5 आर क्षेत्र म्हणजे पर्यंत क्षेत्र असलेल्या अशा जमिनीची हस्तांतरणास मंजुरी करील. म्हणजे त्यांचा सांगण्याचा अर्थ असा आहे मित्रांनो की तुम्ही विहिरीसाठी कमीत कमी 5 गुंठे तरी क्षेत्र विकत घ्यायला लागणार आहे. असं नाही आहे की 4 गुंठे घेत आहेत तर आपल्याला जिल्हाधिकाऱ्याची परवानगी मिळून जाईल, तर ही गोष्ट नाही ठरणार. कारण की त्यांनी स्पष्टपणे इथे लिहिलेलं आहे की 5 आर जे क्षेत्र तुम्हाला खरेदी करावं लागणार आहे जर तुम्ही विहिरीसाठी एखादा तुकडा घेत असतील तर. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अशा मंजुरी आदेशामध्ये विहिरीसाठी हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावित असलेल्या जमिनीचा सहनिर्देशकांचा समावेश असेल व जमिनीच्या विक्रीसोबतचा जिल्हाधिकारीचा मंजुरी आदेश जोडण्यात येईल. म्हणजे अशा प्रकारे हा विहिरीसाठी झाला. आता आपण बघणार आहोत की शेत रस्त्यासाठी जर जमीन आपण घेत असू तर त्याच्यात काय काय कायदे त्यांनी दिलेले आहेत ते पण आपण बघूया. की हस्तांतरित करण्याचा अर्ज नमुना 12 मध्ये करण्यात येईल. म्हणजे ह्याची पण जो अर्ज आहे तो 12 मध्येच नोंद होणार आहे त्याची. आणि त्यासोबत प्रस्तावित शेत रस्त्याचा कच्चा नकाशा, म्हणजे जो आपला शेत रस्ता आहे ज्याच्या क्षेत्रातून आपण रस्त्यासाठी जमीन विकत घेत आहेत त्या क्षेत्रालगतचा एखादा रस्ता असेल त्याला तो जोडून म्हणजे तो आपल्याला कच्चा नकाशा तिथे बनवून त्याच्या अर्जा जोडीला आपल्याला जोडायचा आहे. आता ज्या जमिनीवर शेत रस्ता प्रस्तावित आहे त्या जमिनीचा सहनिर्देशक आणि त्या रस्त्याला प्रस्तावित शेत रस्ता जोडण्यात येत आहे त्या जवळच्या विद्यमान रस्त्याचा तपशील जोडण्यात येईल. म्हणजेच एखादा रस्ता आहे, हा समजा मेन रस्ता आहे आणि आपलं शेत जर इथे आहे, बरोबर आहे, आणि आपण ह्या जागेवरून ते असा रस्ता मागत आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला एक प्रायव्हेट सर्वे करून किंवा तुम्ही कच्चा हाताने नकाशा तयार करून तुम्ही अशा प्रकारे म्हणजे बनवू शकतात. आता त्यांनी दुसरं दिलेलं आहे की शेत रस्त्यासाठी अशा जमिनीच्या प्रस्तावित खरेदीदाराने शेत रस्त्याचा वापर करण्याचा प्रस्तावित असलेल्या जमिनीलगत किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण केलेले असले पाहिजे. आता जो आपण विहिरीसाठी अटी बघितल्या त्याच अटी इथे आहे की किमान प्रमाणभूत क्षेत्र त्याच्याजवळ पण असलं पाहिजे जो रस्त्यासाठी अर्ज करतोय. म्हणजे समजा 2 गुंठे 3 गुंठे, आता ते आपण पुढे बघणारच आहेत की रस्त्यासाठी त्यांनी किती अट ठेवलेली. आता विहिरीसाठी त्यांनी 5 गुंठ्याची ठेवली आहे तर रस्त्यासाठी किती आहे ते पण आपण बघणार आहेत. पण मी एक अंदाज सांगतो की जर समजा तुम्ही 3 गुंठे रस्त्यासाठी जमीन घेत आहेत पण तुमच्याजवळ प्रमाणभूत क्षेत्र हे असलं पाहिजे, म्हणजे त्या जो तुम्ही क्षेत्राला जोडणार तो रस्ता त्या क्षेत्राला म्हणजे प्रमाणभूत क्षेत्र असलं पाहिजे. आता जिल्हा क आहे तो जिल्हाधिकारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर ज्या जमिनीचा शेत रस्ता प्रस्तावित आहे त्या जमिनीचा आणि त्याच्या लगतच्या विद्यमान रस्त्याशी असलेल्या जोडणीचा सहनिर्देशकांचा अंतर्भाव असलेल्या तहसीलदाराचा अहवाल मागवेल. म्हणजे असं नाहीये की इथे स्पष्टपणे दिलंय की तुम्ही जसा कच्चा नकाशा वगैरे बनवून देणार त्याचप्रमाणे तिथे अहवाल मागवला जाईल. म्हणजे स्थळ पाहणी पण तिथे होऊ शकते, म्हणजे 100% होणार. स्थळ पाहणी झाल्यानंतरच जिल्हाधिकारी परमिशन देईल. म्हणजे स्थळ पाहणी कोण करणार आहे? तहसीलदार करणार आहे. म्हणजे तहसीलच्या अंडरमध्येच अहवाल मागवला जाईल आणि जिल्हाधिकारी तहसीलदाराच्या अशा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेत रस्त्यासाठी अशा जमिनीचे हस्तांतरण करण्यास मंजुरी देऊ शकते. म्हणजेच स्थळ पाहणी इथे नियम मला एक दिसलेला आहे तो म्हणजे त्या प्रकारे रस्त्यासाठी होणार आहे. आता सार्वजनिक प्रयोजनासाठी कशा प्रकारे आहे तर भूसंपादन केलेल्या किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनीचे हस्तांतरणाच्या अर्जासोबत भूसंपादनाचा अंतिम निवाडा किंवा कमी जास्त पत्रक जोडण्यात येईल. म्हणजेच इथे जर तुम्ही बघितलं सार्वजनिक प्रयोजनासाठी तर एखादी जमीन आहे, समजा हा तुमचा एक प्लॉट होता आणि समजा एवढंच
प्लॉट हा भूसंपादनामध्ये गेलेला आहे आणि ही जमीन आहे ती फक्त 8 गुंठे जमीन शिल्लक राहिलेली आहे. तर मी म्हणजे समजावून सांगतो, कारण की बऱ्याच लोकांचे मला प्रश्न याबाबत आलेले आहेत. तर कसं आहे की त्यांनी लिहिलेलं आहे की भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर, म्हणजे समजा एवढी जमीन ही आपण विकून टाकलेली आहे, पण शेवटी 8 गुंठा आपल्याजवळ राहिलेली आहे आणि तुकडेबंदी कायदा लागल्यामुळे म्हणजे कडक आता कायदा केल्यामुळे आता विक्री म्हणजे शक्य होत नाही. तर त्यासाठी काय झालेलं आहे की आपल्याला परमिशन मिळत नव्हती, बरोबर. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आता म्हणजे मी जसं समजवलं त्याप्रमाणे तुम्हाला समजलंच असेल की एखादा जर 8 गुंठ्या म्हणजे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जर तुकडा आपल्याजवळ शिल्लक असेल आणि तो म्हणजे आपल्याला जर विकायचा असेल तर त्याचा खरेदी विक्री होऊ शकतो. आणि जर भूसंपादनमध्ये एखादा जमीन गेली असेल आणि जर एखादा आपला छोटासा तुकडा शिल्लक राहिला असेल तर आपण त्याची खरेदी विक्री म्हणजे करू शकतो. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की नमूद केलेल्या दस्तावेज अर्जासोबत जोडलेले आहेत त्याची पडताळणी केल्यानंतर सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केलेल्या किंवा थेट खरेदी केल्यानंतर राहिलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या अशा शिल्लक जमिनीची हस्तांतरणास मंजुरी देऊ शकेल. म्हणजे त्यांनी पूर्ण ही पडताळणी करणार आहे, त्याच्यानंतरच ते मंजुरी आपल्याला मिळणार आहे. आता जिल्हाधिकारी नमूद 12 मध्ये प्राप्त झाल्यानंतर व्यक्तिगत लाभार्थीसाठी केंद्रीय किंवा राज्य ग्रामीण घरकुल योजनेचा प्रयोजनार्थ आवश्यक असलेल्या जमिनीची हस्तांतरणाला मंजुरी देण्यापूर्वी जिल्हा ग्रामीण विकास अभिकरणाने अशा ग्रामीण घरकुल योजनेचा लाभार्थी म्हणून अर्जदार ओळख पटविली आली याची खात्री म्हणजे केली जाईल. म्हणजे ज्याची म्हणजे घरकुल म्हणजे पास झालं असेल आणि त्याला जर घर बांधायला जागा वगैरे नसेल तर तो म्हणजे घेऊ शकतो जमीन तुकडा, म्हणजे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जमिनी कमीचा तुकडा घेऊन तो घर बांधू शकतो. जे केव्हा फक्त जर त्याला घरकुल मिळालं असेल तर. तुम्ही जर तुमचं प्रायव्हेटली घर बांधणार असतील तर त्यासाठी ही अट नाही आहे. त्यासाठी तुम्हाला मग म्हणजेच केलेलाच प्लॉट म्हणजे खरेदी करावा लागणार आहे. तर इथे त्यांनी लिहिलेलं आहे की जिल्हाधिकारी ग्रामीण घरकुलासाठी प्रत्येक लाभार्थ्याला कमाल 1000 चौरस फुटापर्यंत अशा जमिनीची हस्तांतरणास मंजुरी देऊ शकेल. म्हणजे 1000 चौरस फूट म्हणजेच तुम्हाला 1 गुंठापर्यंत तुम्हाला जमीन घ्यावी लागेल. 1 गुंठ्याच्या वरती थोडी होऊ शकते. तर 1000 चौरस फूटची इथे अट त्यांनी दिलेली आहे. तर 1000 चौरस फूट जर तुम्ही जमीन घेत असतील तरी जर तुम्हाला घरकुल मिळालं असेल, आता हे अट आहे ती फक्त घरकुलवाल्यांसाठीच आहे. तर बाकीचे लोक सांगतील जर सर आम्हाला घर बांधायचं तर आम्ही काय करायचं, त्या शासनाने जर तुम्हाला घरसाठी जमीन पाहिजे असेल तर 200 मीटरच्या आत, म्हणजे जो आपला गावठणचा एरिया आहे त्याच्या 200 मीटरच्या आत आता येण्याची गरज राहिलेली नाही आहे. तर तुम्ही गावठणच्या 200 मीटरच्या आतमध्ये कुठेही जमीन घेऊन घर बांधू शकतात. म्हणजे तिथे तुम्हाला परवानगी बांधकाम विभागाची मिळू शकते. तर अशा प्रकारे ही मंजुरी आपल्याला मिळू शकते. आता विहित रुंदीचा म्हणजेच या घरासाठी एक अट ही आहे म्हणून मी अंडरलाईन केलेली आहे, तर ती पण तुम्ही ऐकून घ्या की विहित रुंदीचा पोच रस्ता उपलब्ध असेल तरच केवळ मंजुरी दिली जाईल. म्हणजे एखादा तुम्ही हा प्लॉट घेत आहेत तर त्याला ऑलरेडी रस्ता असला पाहिजे तरच तुम्हाला तिथे परमिशन मिळणार आहे. कारण की काय आहे की एखाद्या जर कानाकोपऱ्यामध्ये एखादी जमीन असेल आणि तिथे जर तुम्ही घर बांधायचा प्रयत्न केला तर पूर्ण जो रस्त्याचा तिथे प्रश्न निर्माण होणार आहे, विजेचा पाण्याचा सगळाच प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून तुम्ही जिथे रस्ता असेल तिथेच तुम्ही ही जमीन विकत घेऊन 1000 चौरस फूट जमीन विकत घेऊन त्याचा तुम्ही वेगळा सातबारा वगैरे सगळं तुमचं होऊन जाईल आणि त्या प्रकारे तुम्ही त्याची घराची नोंद तिथे करू शकता. तर नक्की तुम्हाला आता हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे जर बघितला असेल तर तुम्हाला सगळीच माहिती समजली असेल की कशा प्रकारे आपण आणि कोणकोणत्या ठिकाणी आपण प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमीची जमीन विकत घेऊन त्याचा आपण वापर करू शकतो, त्याचा खरेदी विक्रीचा व्यवहार सुद्धा करू शकतो. तर मित्रांनो, जर हा तुम्हाला GR वगैरे जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी फेसबुक पेजची आपली लिंक दिलेली आहे. जमीन मोजणी नावाचा आपला फेसबुक पेज मी ओपन केलेली आहे. तर त्याला पण तुम्ही जास्तीत जास्त रिस्पॉन्स द्या. तर आपण जे हा व्हिडिओ युट्यूबवर टाकणार आहे तसा मी त्या पेजवर सुद्धा टाकणार आहे. तर तिथे तुम्ही फॉलो किंवा लाईक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला तिथे हा व्हिडिओ बघा, पुढचा व्हिडिओ किंवा हा व्हिडिओ तुम्हाला तिथे बघायला मिळेल. तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला पूर्ण माहिती समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण म्हणजे पोचवा. हा व्हिडिओ हा उपयुक्त एक व्हिडिओ आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.